आपण हा आकार कट करून घेतलेला आहे मुकुटाचा। तर ह्याला ऑरेंज कलरचं फॅब्रिक म्हणजेच कापड येथे स्टिक करून घेणार आहे। तर आता आपण हे स्टिक करून घेऊया। त्याला आधी गम लावून घेऊ। आधी सर्व बाजूंनी आपण हा गम लावून घेऊया आणि त्यानंतर मध्यभागी आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून फॅब्रिक म्हणजेच कापड हे व्यवस्थित चिकटलं जाईल। यावर स्टिक करून स्टिक केल्यानंतर थोडा वेळ सुकून द्यायचा आणि बाकीचा भाग कट करून घ्यायचा आहे। थोडा एक्स्ट्राचा आपल्याला इथे कट करायचा आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक बारीक कट्स द्यायचे आहेत आणि हे कापड गमच्या साहाय्याने चिटकवून टाकायचे आहे। अगदी हलकेसे कट द्यायचे आहेत। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे चिकटवून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे फॅब्रिक स्टिक करून झालेलं आहे। आता यावर आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे, म्हणजेच लेस लावायची आहे। तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता। तर मी या ठिकाणी इथे ही लेस स्टिक करून घेते। हे अशा सर्व बाजूंनी आपल्याला लावून घ्यायची आहे। मी इथेही लावत आहे आणि वरती दुसऱ्या डिझाईनची लावून घेत आहे। हे अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे। या ठिकाणी कुंदन स्टिक करून घ्यायचं आहे। त्यासाठी येथे मी ग्लिटर पेपर घेतलेला आहे। जो ह्याचा शेप आहे आपला असाच आपल्याला शेप घ्यायचा आहे। पण आधी आपण व्हाईट ग्लिटर लावूया की ज्याच्यावर हे उठून दिसतं। आधी व्हाईट ग्लिटर लावून त्याच्यानंतर हा बाहेरून हा ग्लिटर लावायचा आहे। ते कसं करायचं हे पाहूया आपण। या ठिकाणी हा कुंदन आहे, थोडासा बाहेर होईल असं आकार घ्यायचा आहे। हा ड्रॉप कुंदनवाला आहे। आता या ठिकाणी हे कट करून घेऊया। तुम्ही खड्याची लेस सुद्धा लावू शकता, जसं तुम्हाला हवं आहे तसं, पण मला हे छान वाटलं म्हणून मी हे असं लावते। आता ह्याच्या बाहेर आपल्याला हा रेड कलरचा सेम थोडासा बाहेर ब्रॉड येईन असे आकार कट करून घेऊ, स्टिक करायचं आहे। मी आता हे करून घेते। आता ह्याला स्टिकर होता हे असं थोडीशी जागा सोडून आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे। आता बाजूनी आपण कट करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता हे मी साईडने थोडी थोडी कट करून घेतलेलं आहे। आता याला आपण हे कुंदन स्टिक करून घेऊया। आता हा शेप आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे। आता आपण हा इथे चिकटवून घेऊया। व्यवस्थित असं गुण लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे चिकटवून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बाजूनी खड्यांची लेस लावून घेतली। तसंच जसं हा पॅच बनवला तसंच हाही पॅच बनवून घेतला आणि माझ्याकडे हे कुंदन होते तर मी इथे त्याचे फुलाच्या आकाराचे स्टिक करून घेतलेले आहे। आता या ठिकाणी आपल्याला मागच्या बाजूने धागा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून मुकुट बांधता येईल। येथे मी लोकर घेतली आहे ऑरेंज कलरचीच। आता त्याचा आपण मागच्या बाजूने धागा लावून घेऊया। एक्स्ट्राचा घेऊया आपण या ठिकाणी, म्हणजे कमी जास्त ॲडजस्ट करता येतं। इथे मी 2 भाग करून घेतले। आता मागच्या बाजूला आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे अशा प्रकारे आपल्याला स्टिक करायचं आहे। दोन्ही बाजूने तसंच आपल्याला लावून घ्यायचं आहे। लावल्यानंतर थोडा वेळ हे सुकण्यासाठी ठेवून देऊया। आता या ठिकाणी मी पेपरची पट्टी चिटकून घेत आहे साईडच्या बाजूने, म्हणजे ते दिसायलाही व्यवस्थित असे दिसून। थोडे थोडे कट्स करून आपल्याला पेपरची पट्टी सर्व बाजूने चिटकवून घ्यायची आहे। या ठिकाणी सर्व बाजूने हा कागद स्टिक करून घेतलेला आहे। धागाही लावून झालेला आहे, जेणेकरून मुकुट बांधता येईल। अशा प्रकारे ह्या मुकुट तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। हे चंद्रकोरचा आकार मी कट करून ठेवलेला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असलं तर तुम्ही लावू शकता।